तर ह्या 3 शब्दांचा थोडा जर विचार करायचा झाला तर ऐका. ताटी उघडा ज्ञानेश्वरा असं सरळ सरळ वाक्य. ताटी शब्दाचा आत्ता मी सांगतो तेवढा कामापुरता अर्थ घ्या, समारोपात त्याचा विस्तार करू आपण. ताटी शब्दाचा अर्थ आहे घराचा दरवाजा. कळलं? दरवाजा म्हणजे ताटी उघडा ज्ञानेश्वरा. उघडा या शब्दाचा अर्थ सांगण्याची गरज नाही. आता ताटी म्हणजे दरवाजा, उघडा असं कुणीतरी म्हणतंय. कोणाला म्हणतंय त्याचं उत्तर अर्ध प्रश्नातच सापडले आपल्याला. कोण कोणास म्हणालं? कोणास म्हणालं तर ज्ञानेश्वरा असा शब्द असल्यामुळे ज्ञानेश्वर महाराजांना आपल्याला म्हणते. कोण म्हणते याकरता त्यांच्या चरित्रात जावं लागतं आणि तीच ताटीच्या अभंगाची प्रस्तावना असते. विठाला ताटी उघडा ज्ञानेश्वरा एवढं वाक्य ऐकल्यानंतर काही अनुमान आपल्याला बांधणं शक्य आहे. त्यातलं पहिलं अनुमान असं आहे, ज्या अर्थी ताटी उघडा म्हणतात त्या अर्थी ताटी कशी असली पाहिजे? बंद असली पाहिजे. कोणी बंद केली आहे त्याचं उत्तर तिथंच आहे, कारण ज्ञानेश्वरात यांना सांगतात त्या अर्थी ती त्यांनी बंद केलेली आहे. आणि म्हणून ती बंद का केली याचा धांडोळा घेण्याकरता ज्ञानोबरांच्या चरित्रामध्ये जावं लागतं. ऐका, आज म्हणजे काही अशा गोष्टी असं असतात त्याला प्रारब्धाच्या तराजूत कसं मोजता येईल मला माहीत नाही. त्या सगळ्या विरोधाभासाच्या गोष्टी असतात. आज फक्त ज्ञानेश्वर महाराज की जय एवढं म्हटलं की माझ्यासारख्या अनेकांचं बरं चाललंय. म्हणजे तुम्ही फक्त माझ्या एकट्याकडेच बघू नका, आपल्या सगळ्यांचंच. फक्त ज्ञानेश्वर महाराज म्हटलं की बरं चाललंय. काय बरं चाललंय? तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा प्रतिनिधी म्हणून येणारा कीर्तनकार असू द्यात, कुणी गायक वादक असू द्यात, किंवा ज्ञानेश्वरीची पारायण आपल्याकडे जेव्हा होतात, म्हणजे काय, आज ज्या गोष्टीमुळे आपलं बरं चाललंय तर त्याचं एक कारण आहे ज्ञानेश्वरीची पुण्याई आहे. त्या ज्ञानेश्वरीची तोडकी मोडकी जरी सेवा केली, प्रामाणिकपणे नाही मी अगदी सांगतोय, तरी सुद्धा ज्ञानेश्वरीची सेवा करणारा माणूस आज महाराष्ट्रात उपाशी राहणार नाही याची काळजी लोक घेतात. माझं बोलणं लक्षात घ्या. सकाळी जेव्हा आपल्याकडे पारायण असतं कुठेही सप्ताहामध्ये, त्या सार्वजनिक पारायणात 7 ते 11 अशी जर त्याची वेळ असेल तर 7 वाजता बसल्यानंतर थेट 11लाच नाही उठत आपण. मग मध्ये 1-1.5-2 तासानंतर सुट्टी असते. ती सुट्टी या करता असते की तिथं आलेल्या त्या माणसाच्या पोटात 2 घास नाश्ता दिला जातो. आणि पारायण संपल्यानंतरही माणूस घरी जेवायला जात नाही, त्याला तिथं संपल्याबरोबर जेवायला दिलं जातं. म्हणजे ज्ञानेश्वरी वाचत असताना आज ज्ञानेश्वरी वाचणारा बरं त्याचं त्यात लक्ष असेलच असं नाही. नाश्त्यानंतर आपली पानं व ज्ञानेश्वरीची आपल्या शेजाऱ्यालाच पलटावी लागतात. येतंय का ध्यानात? पहा, एवढे तरी कुणी म्हणत नाही की तू नीट वाचलं नाही. आणि मग नाही रे, कसाही फक्त हातात ज्ञानेश्वरी घेऊन बस. ज्ञानेश्वरी तिथं असू देत, नंतर झोपेत जा, नाही तर मनानं कुठेही फिरून ये, पण तरी सुद्धा तो माणूस उपाशी राहणार नाही याची काळजी आज लोक घेतात. लक्षात घ्या गोष्ट, ज्ञानेश्वरी आज भरलेल्या पोटानं सांगितली जाते आणि भरलेल्या पोटानंच वाचली जाते आणि भरलेल्याच पोटानं ऐकली जाते. पण कधीतरी आम्ही विचार केला पाहिजे, ज्या ज्ञानेश्वरीच्या अक्षरांनी आज आमची पोटं भरतात, ती ज्ञानेश्वरीची अक्षरं ज्या वेळेला जगात पहिल्यांदा जन्म घेत होती, एकांतात आपण विचार केला पाहिजे. 16 वर्षाचं ते कोवळं वय आहे. त्या वयात त्या थरथरणाऱ्या ओठांमधून जेव्हा विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, ही अक्षरं बाहेर पडत असताना त्या ओठात येण्याआधी अक्षरं ज्या पोटातून येत होती, ते पोट मात्र त्या दिवशी उपाशी होतं. ही गोष्ट आम्ही तर कधीच नाही विसरायची आणि तुम्ही सुद्धा सतत लक्षात ठेवायची. म्हणून पहा, फक्त त्यांचं नाव घेतलं की किती बरं चाललंय, हे दर 2 महिन्याला उपरणं परत. बरं असं आहे, तो सदरा शिवायला गेलं की टेलरला मागच्या मापावर शिव म्हटलं की तो सांगतो नको, थोडंसं अर्धा इंच वाढवा. जाऊ दे ना, आता घेतो माझ्या, मी काय घ्या. बरं तो गॅस द्यायला जेव्हा येतो आमच्याकडे सिलेंडरवाला, तो सांगतो शेजाऱ्याचे 3 झाले, तुमचं अजून 1च. ऐका, पण दुर्दैवाच्या गोष्टी अशा आहेत, आज जेव्हा माझ्यासारखा विद्यार्थी आळंदी किंवा परिसरात मधुकरी करतात, जर दारात कोणाच्या उभं राहिला तर अत्यंत निष्ठेनं मधुकरी दिली असते. इतकी निष्ठावान घरं मी पाहिली आहेत महाराज आजही. म्हणजे परिसरातली कुठल्या एकाच गावाचं नाव घेण्याचं कारण नाही, पण 8-10 किलोमीटरच्या त्या परिघामध्ये आजही कित्येक घरं अशी आहेत 2024 मध्ये, अजिबात खोटं बोलण्याचं कारण नाही.
आळंदीला मधुकरी गेल्याशिवाय, माऊलींचा प्रसाद गेल्याशिवाय घरातल्या लहान लेकराला सुद्धा अन्न देत नाहीत. हे त्यांच्या पुण्याईने. पण ते जेव्हा कोणाच्या दारात उभं राहत होते त्यावेळेला मात्र दाराच्या कड्या आतून लागल्या जात होत्या आणि पुढं हाकललं जात होतं.